गरमागरम कुरकुरीत भजी फक्त तुमच्यासाठी एकच नंबर झाली। बाहेर मस्त पाऊस चाललाय आणि अशी ही वेगळी भजी वा एक नंबर। आणि त्याच्याबरोबर ना सोबत कसा वाफाळलेला छान चहा। दुपारची वेळ एकदम मस्त 4 वाजेनंतरचा टी स्नॅक्स। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। कुरकुरीत अशी भेंडी करण्यासाठी म्हणजे भेंडी भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडीमधून अशी छोटी छोटी भेंडी निवडून घेतली। तुम्ही सगळ्या भेंडीची पण करू शकतात बरं का, असं काही नाही, मला एवढीच करायची होती त्यामुळे म्हणजे जवळजवळ ही 100 ग्रॅम असेल। तर वरचं देठ काढायचं आणि साईडने आपण वांगी वगैरे चिरतो ना त्याप्रमाणे असं चारी बाजूंना चिरून घ्यायचं। आता त्या भेंडी जेवढी तुमच्या आकाराची असेल त्याप्रमाणे त्याचे ते भाग होतील। आता इथे म्हणजे काहींचे 4 झाले, काहीचे 3 झाले, अशा पद्धतीने सर्व भेंडी चिरून झाली। आता बॅटर तर तयार करायचं आहे ना, मग त्याच्यासाठी काय घेतलं, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं। अगदी कमीत कमी साहित्यात आपली ही छान अशी भेंडी कुरकुरीत तयार होते। यामध्ये मोजकेच मसाले आपले जातात बरं का। तर आता इथे बघा तिखट घातलंय अर्धा चमचा, म्हणजे हा छोटा घेतला म्हणून मी अर्धा म्हटली। अर्धा चमचा हळद घातली, अगदी अर्धा चमचा चाट मसाला घाला, अद्रक लसणाची पेस्ट घातली आणि मीठ घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं भेंड्यांना पण लावून घेतलं, म्हणजे ना आतमध्ये ना ती अशी आळणी नाही लागत जेव्हा ती आपण भजी तयार करतो। चला तर मग बॅटर करून घेऊया। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला आणि असं छानसं बॅटर तयार करून घेतो। आपण जसं बटाट्याची भजी करतो ना त्या पद्धतीनेच अगदी असं सरभरीत असं बॅटर तयार करायचं। आता बॅटर तयार झालेले, चला मग भजी तळून घेऊया। भजी तळण्यासाठी सुरुवातीला ना थोडे पाकळ्या त्याच्या मोकळ्या करायच्या आणि डीप करायचं। डीप केल्यानंतर कडकडीत तेल असं तापायला ठेवायचं। गॅसवर तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक एक करून सोडून घेऊया। अशा पद्धतीने सोडून घ्यायच्या। तेल तापलं की गॅसना मिडियम फ्लेमवर करा, म्हणजे भजी एकदम मस्त अशी तळून होईल। आता यात मी 4 टाकलेले आहेत आणि 1 नंबराचे दिसत आहेत। हे असे फिंगर दिसले ना म्हणजे लेडी फिंगर सारखे, ते आता लेडी फिंगरच नाव म्हणतात ना लहान मुलं, तर त्यांना ही इतकी आवडेल ना ही भजी, कारण ना काही मुलांना भेंडी खायला कंटाळा करतात। तर त्यामुळे अशी पद्धतीने करून जर तुम्ही एखाद दिवशी खाऊ घातली ना आवडीने खातील। डब्यात जर दिली ना ब्रेडबरोबर किंवा पोळीबरोबर 1 नंबर लागेल। आणि घरी खायला तर मस्त चहा करायचा गरमागरम वाफाळले। पावसाळ्याच्या दिवसात अशा वेगवेगळ्या प्रकारची भजी नक्कीच करता येते की नाही। अशा पद्धतीने बॅटर सेम ठेवा आणि वेगवेगळ्या भाज्या वापरा, 1 नंबर लागतं। तर चला मस्त चहा तयार झालेला आहे, आता मी खायला घेते। दुपारची वेळ झालेली आहे पण बघा कशी कुरकुरीत आहे। आमच्याकडे ना सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आवाजही तुम्हाला येतच असेल। चला मी आता खायला घेते बरं का, मला तर अजिबात धीर धरवत नाही आहे बाबा। गरमागरम कुरकुरीत भजी फक्त तुमच्यासाठी एकच नंबर झाली। दिसायला पण 1 नंबर आहे ना। एक नंबर। आणि त्याच्याबरोबर ना सोबत कसा वाफाळलेला छान चहा। दुपारची वेळ एकदम मस्त 4 वाजेनंतरचा टी स्नॅक्स। आवडलं का? बेत कसा वाटला दुपारच्या नाश्त्याचा? आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।